27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस आणि ह्याच पर्यटनाच्या संध्याकाळी माझे परमस्नेही आणि मित्र वैभव प्रभुदेसाई संचलित उन्नयन टूर्सच्या लोणार सरोवर ह्या टूरसाठी आम्ही इथे ह्या लोणार परिसरामध्ये आलेलो आहोत। कालचा संपूर्ण दिवस आम्ही लोणार परिसरामध्ये घालवला। नितांत सुंदर असं त्यांचं आयोजन, आखीव रेखीव नियोजन, स्वादिष्ट भोजन, उत्कृष्ट निवास व्यवस्था ह्या सगळ्या वैशिष्ट्यांसह जर तुम्हाला टूर करायची असेल तर उन्नयनला पर्याय नाही हे मी माझ्या स्वानुभवावरून तुम्हाला निश्चितच सांगू शकेन। कवी मोरोपंतांनी 4 ओळी ह्या पर्यटनाबद्दल लिहिलेल्या होत्या की रचना आहे मोरोपंतांची, ही अत्यंत चपकलपणे ह्या उन्नयनच्या ह्या टूरमध्ये आम्हाला अनुभवायला मिळाली। आणि जसं दुधामध्ये साखर विरघळावी तसं वैभव प्रभुदेसाईंच्या ह्या नियोजनामध्ये तितकाच एक सुंदर आणि इकडचा स्थानिक सहभाग असलेला म्हणजे आमच्या सगळ्यांचा आवडता 2 दिवसांमध्ये झालेला शैलेश। अत्यंत मधाळ बोलणं, अभ्यासू वृत्ती आणि विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला समर्पक आणि शास्त्रशुद्ध पायाभूत अशी उत्तरं देण्याची त्याची जी लकब आहे, ही लकब निर्विवाद अलौकिक आहे। एवढ्या थोडंसं म्हटलं तरी हा मागासलेला प्रदेश म्हणायला हरकत नाही, काही जास्त सुखसुविधा इथे उपलब्ध नाहीत, पण अशा अवस्थेमध्ये सुद्धा बुगदाने सरांच्या पाठोपाठ बुगदाने सरांची गाडी चालवण्याची क्षमता राखणारा हा शैलेश, ही म्हणजे आमच्यासाठी खरोखर म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे। जितकं सुंदर नियोजन वैभव सरांचं आहे तितकंच सुंदर वक्तृत्व आणि डिस्क्रिप्शन जे आहे ती शैलेशचं आहे। मी परत सगळ्यांना आवर्जून सांगेन की लोणार जर करणार असाल तर वैभवबरोबर आणि वैभवला सांगून शैलेशबरोबर तो नक्की करा की जेणेकरून तुमच्या सगळ्या शंका समाधानांचं मनसोक्त निरसन होईल याची मी तुम्हाला ग्वाही देतो। थँक्यू, धन्यवाद।